नमस्कार मंडळी, मी संस्कृती थोरात तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर। तर मंडळी, तुम्ही विचार करत असाल की मी कुठे आले, तर मी सुरगाण्याला आले। काल रात्रीच आले मी सुरगाण्याला। अचानक बाहेरच प्लॅन झाला माझा यायचा, कारण असं की आज 28 तारीख आहे, शनी प्रदोष आहे, प्रदोष काळ आहे आज। तर आज इथे मठात स्वामी समर्थांच्या 1,25,000 शिवलिंग आहे, त्याचा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम आहे, त्याच्यासाठी मी आली आहे। आणि माझ्यासोबत वहिनी वगैरे पण आल्या आहेत, वहिनी, मोठी मम्मी, समू, रिऊ, आम्ही सगळे आलो आहेत। दीदीला ऑफिस होतं सो त्यामुळे ती नाही आली। आणि त्याचबरोबर इथे आता शिवमहापुराण कथा पण चालू होती उद्यापासून, आणि इथे डिसेंबर एंडला दरवर्षी मोठा कार्यक्रम असतो। आणि त्याचबरोबर आमच्या इथे मठात म्हणजे इथे प्रति अक्कलकोट म्हणून पण ओळखलं जातं, आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे। तर तुम्हाला जर माहिती असेल तर नक्कीच या तुम्ही इथे। आणि आता आपण जाऊया मग केंद्रामध्ये, तिथे कार्यक्रम येतात, सो कंटिन्यू करा। काय चला जायचं का? वहिनी गाडी नाही येणार तुम्हाला घ्यायला? आली बघा इर्टिका आली, चला गाडी आली, चला। हा गाडीवाला सोडून दे, चला। तर आज व्हाईट कपडे घालायचे म्हणून सगळ्यांनी आम्ही व्हाईट घातले, बरोबर की नाही? चला आता जाऊया। सांगितलं ना मी काय आहे कार्यक्रम, त्याच्यासाठी आलोय आपण, चला। मी मठात आलोय आणि आता पहिले देवीचं दर्शन करूया आणि मग तिकडे जाऊया। तर इथे 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना केलेली आहे, आणि इकडे आता गुरुजी आले आहेत, त्यांच्या हस्ते होम हवन असणार आहे। तुम्हाला दाखवतेच मी थोड्या वेळात की काय इथे। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया।
दर्शन झालंय इथे मठात आणि आता आम्ही बाहेर चाललोय कारण आता शिवलिंग बनवण्यासाठी जे माती आहे त्याची पूजा करणार आहे आणि त्यानंतर मग ते शिवलिंग बनवायला स्टार्ट करतील. आता बाहेर जाऊया आपण. तर मठाच्या बाहेर इथे मोठा मंडप केला आहे आणि मंडपात इथे शिवलिंग बनवणार आहे. आता आपण मध्ये जाऊया. आता 5-10 मिनिटं चालूच होईल शिवलिंग बनवायचं. हा मागच्या वर्षी एवढं मोठं नव्हतं, ह्या वर्षी खूपच मध्येच होतं. ह्या वर्षी बाहेर ठेवलं त्यांनी कारण की इथे जागा नाही एवढी म्हणून. पर इथे सगळे असे लाईनीत बसणार आहे, प्रत्येकाला माती दिली जाईल आणि मग इथे सर्वजण माती घेऊन मग त्याची शिवलिंग बनवतील. आणि वहिनींच्या मम्मीने जागा पकडून ठेवली आमच्यासाठी. इथे सगळे बसले. जसं मग असे बोलले मी तुम्हाला की आता इथे मातीची पूजा केली गेली आहे आणि त्यानंतर इथून माती घेऊन सर्वांना थोडी थोडी माती दिली जाईल आणि सर्वांना वाटून इथे शिवलिंग बनवतील. एकसारखे सगळे व्हाईट कपड्यांमध्ये आलेत. खूप मोठा कार्यक्रम असतो हा, दरवर्षी असतो. दरवर्षी मीन्स मागच्या वर्षीपासून स्टार्ट झाला हा कार्यक्रम. इथे संकल्प सोडला जाईल आणि त्यानंतर शिवलिंग बनवायला सुरुवात होईल आणि प्रत्येक शिवलिंग बनवताना प्रत्येक जो गोळा बनवला जाईल त्याला तांदूळ चे दाणे लावले जातील. ते माती देत आहेत. ही माती मळून आणली त्यांनी आता. हो का? गेल्या वर्षी वहिनी होत्या, मी नव्हती गेल्या वर्षी. करम विष्णुदेव च योगश्च करणं चैव सर्वं विष्णुमयं जगत. सर्वांनी म्हणायचे काश्यप गोत्रे कुले उत्पन्नः. स्वतःचं नाव घ्या. मनः म्हणायचे यजमान्याः अहम अस्मिन प्रासादे शनि प्रदोष महापुण्य पर्वकाल निमित्तेन मूर्तिका निर्मित यथाशक्ति मूर्तिका द्वारा शिवलिंग निर्माण पूजन सेवा अहम करिष्ये. पहिली फोडा ना, करा ना, करायला घ्या. एक बनवा ना, मी कसं व्हिडिओ किती अशा पद्धतीने 51-51
मातीचे काय म्हणतात शिवलिंग बनवायचे आणि त्याच्यापासून एक मोठी शिवलिंग बनवणार आहे आणि हे 51 बनले की त्यांच्याकडे द्यायचं. मग त्यानंतर ते पूर्ण एक शिवलिंग बनवतील. आता 51 शिवलिंग घेऊन मी तिकडे चालले जिथे शिवलिंग पूर्ण बनवताय. हे गुरुदेव प्रणाम. नाही म्हणता म्हणता पूर्ण सर्कल होऊनच गेला. अशाच पद्धतीने त्या साईडला पण शिवलिंग बनवतायत. तेवढं जप करायचं. ज्याला जसं वाटेल जया आमच्या वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. जयाची वासना तया तैसे पुरवावे. इथे आपल्याला जे पाहिजे ते मिळत असतं. स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि गायक बंधूला एक लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी लिंग किंवा यज्ञ, भागवत हा भाग वेगळा आहे, भागवत भक्ती मार्ग आहे, इथे साधना मार्ग आहे पूर्ण. आणि त्या साईडला पण शिवलिंग चालू आहे. तुम्हाला मी त्या साईडची दाखवतो शिवलिंग कशा पद्धतीने झाली आहे. आवडीचं सुंदर आवाज आहे तुझा. मला तुमच्याकडून भजन ऐकायचंय. सीताराम सीताराम. हे सीताराम राम राम सीता राम 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 सीताराम राम राम. बापरे रियांश राम राम सीताराम राम राम. ओम नमः शिवाय नमः शिवाय. ओम नमः शिवाय नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय. 1 hour later. तर आमचा थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला आणि आता आम्ही चाललोय घरी. मी, वहिनी, समू आणि रियांश. पण रियांश तू तर अर्धा तास पण पूर्ण केले नाही. असं नाही चाललं, तुला 1 तास करावे लागतील पूर्ण. हो का रे? कारण पप्पांना पण यायचंय आणि दुकानात कोणी नाही, त्यामुळे मी दुकानात बसेल आणि मग पप्पांना पाठवेल इकडे. घरी जाऊया आपण आणि परत आले की परत भेटूया. काय करतो रे? बाटल्या का उडवू राहिला येड्यासारखा? निवळ सुरगाण्याचा वाटू राहिला.
Later that same evening. मंडळी आता वाजलेत 4:30 आणि मी पुन्हा आले इथे. ऍक्च्युली पप्पा आलेले होते सो त्यामुळे मला यायला लेट झालं. बट वहिनीन ते लगेच आले घरून तिकडे केंद्रात. आणि मी ड्रेस चेंज केलाय बिकॉज मी जो ड्रेस घातला होता त्याला सगळी माती लागली होती. त्यामुळे मी ड्रेस चेंज करून मी पुन्हा आली आहे. तर आता कुठपर्यंत आलाय बघूया. तर वहिनी बोलल्या की ऑलमोस्ट 1,25,000 शिवलिंग बनवून झाले आहेत. पण बघूया आता किती बाकी आहे. आता इथे सगळ्यांनी वेगळ्या वेगळ्या शिवलिंग बनवलेले आहेत. म्हणजे एकच शिवलिंग नाही बनवले 1,25,000ची. पूर्ण असं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बनवले आहेत. पण 1,25,000हून जास्त शिवलिंग बनवले गेले आहेत. इथे एक बनवली आहे, इथे एक बनवली आहे आणि तशाच त्या पद्धतीने तिकडेही बनवलेल्या